आणि त्यांचे मनापासून आभार देखील मानतो। मला सांगितलं पाहिजे की ज्यावेळी आपण सगळ्यांनी मिळून बिझनेस ॲडवायझरी कमिटीमध्ये हा निर्णय केला की आपले भूषणजी हे सरन्यायाधीश झाले आहेत, त्यामुळे विधिमंडळात त्यांचा सत्कार केला पाहिजे आणि त्यानुसार आम्ही त्यांना विनंती केली, त्यावेळेस ते असं म्हणाले की केवळ सत्कार एवढ्यापुरतं येणं काही मला बरं वाटणार नाही, मला संवाद करायला आवडेल। आणि मग आम्ही त्यांना विनंती केली की आपण खरं म्हणजे जर भारतीय संविधानाचं 75 वर्ष पूर्ण झाल्यामुळे अमृत महोत्सव आपण साजरा करतो आहोत, आपण आम्हाला त्या संदर्भात जर मार्गदर्शन केलं तर ते अधिक संयुक्तिक होईल। आणि त्यांना ते आवडलं आणि त्यांनी एका मिनिटात सांगितलं की निश्चितपणे मी या कार्यक्रमाला येईल। पण त्यांच्यातला साधेपणा एक या निमित्ताने सांगू इच्छितो की मी अध्यक्षांना विचारलं की अध्यक्ष महोदय, तुम्ही जाऊन गवई साहेबांना निमंत्रित केलं की नाही? त्यावेळेस अध्यक्षांनी सांगितलं की मी गवई साहेबांना निमंत्रण देण्याकरता फोन केला की मला येऊन आपल्याला निमंत्रण द्यायचं आहे। गवई साहेबांनी सांगितलं की तुमचं निमंत्रण मला मिळालं आहे असं समजा, फॉर्मॅलिटीची आवश्यकता नाही आहे, हे माझंच घर आहे, तुम्ही सगळे माझे आहात, त्यामुळे मी त्या ठिकाणी येईन। आणि मला असं वाटतं की त्यांच्यामध्ये हा जो काही साधेपणा आहे, खरं म्हणजे आपल्यापैकी अनेकांचा संबंध हा त्यांचे वडील दादासाहेब गवई यांच्याशी आला असेल। या सभागृहाशी, विधिमंडळाशी दादासाहेब गवईंचा अतूट अशा प्रकारचा एक संबंध राहिलेला आहे। आणि दादासाहेब गवई हे प्रचंड बुद्धिमत्ता असलेले उत्तम वक्ता आणि त्यासोबत अजातशत्रू, सर्व पक्षांशी मैत्री असलेले, सर्वांशी अतिशय घरोब्याचे संबंध असलेले, पारिवारिक संबंध असलेले अशा प्रकारचे दादासाहेब होते। आणि समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला दादासाहेबांपर्यंत पोचण्याची त्या ठिकाणी मुभा होती, ते सगळ्यांना उपलब्ध होते। खरं म्हणजे तोच गुण हा माननीय गवई साहेबांनी या ठिकाणी घेतला आणि आज ते सरन्यायाधीश आहेत। अनेक वेळा लोक न्यायाधीश झाले, सरन्यायाधीश झाले की एखाद्या कोशामध्ये जातात, पण गवई साहेब कधीच कोशात गेले नाहीत, तर ते सगळ्यांना नेहमी उपलब्ध राहिले। आणि शेवटला माणूस जो त्यांच्या ओळखीचा आहे तोही कुठे दिसला तरी त्याच्याशी आपुलकीने बोलणारे गवई साहेब हे आपल्याला नेहमी पाहायला मिळतात। आजही आपण बघितलं असेल तर इथे आल्यानंतर या सभागृहामध्ये किमान 25% लोक तर असे आहेत की ज्यांना ते पर्सनली ओळखतात, कारण त्यांनी तसे संबंध नेहमी सगळ्यांशी ठेवलेले आहेत। मला आठवतं की खरं म्हणजे अनेक वर्षापासून त्यांची सगळी कारकीर्द जवळून बघितलेली आहे। ते ज्यावेळेस सरकारी वकील होते त्यावेळी नागपूरच्या झोपडपट्ट्यांचा प्रश्न निर्माण झाला आणि उच्च न्यायालयाने नागपूरमधल्या काही त्या ठिकाणी 40-50 वर्षापासून लोक राहायचे अशा झोपडपट्ट्या त्या ठिकाणी तोडून टाकण्याचा निर्णय घेतला। आणि सगळे आम्ही चिंतेत होतो त्यावेळी काय करता येईल, सगळे आमदार, सगळे लोक। आणि मग विलासराव देशमुख त्यावेळेस मुख्यमंत्री होते, 2001ची वगैरे गोष्ट असेल ही। आणि विलासरावांनी त्या संदर्भात एक बैठकीला त्या ठिकाणी सगळ्यांना पाचारण केलं, त्या ठिकाणी गवई साहेबांना देखील बोलवलं आणि गवई साहेबांनी तात्काळ सांगितलं की आपल्याला अशा अशा प्रकारे तोडगा काढता येईल, याकरता सर्वोच्च न्यायालयामध्ये जावं लागेल। ते स्वतः सरकारी वकील म्हणून सर्वोच्च न्यायालयात गेले, त्या ठिकाणी योग्य अशी भूमिका आपले दुसरे वकील वगैरे लावून आणि त्याच्यावर स्थगिती आणली आणि खूप मोठा जो लोकांचा प्रश्न होता तो सोडवण्याचं काम केलं।